नमस्कार मित्रांनो. आज आपण एक अशा विषयावरती बोलणार आहोत. लक्षात घ्या की आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला जीवनामध्ये काही करायचं असेल म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जर एखाद्या यशाच्या मार्गावरती चालायचं असेल किंवा मग आपल्याला यशस्वी व्हायचं असेल, थोडक्यात आपण असं म्हटलं तर चालेल. ठीक आहे. एक गोष्ट काय आहे की आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याला आपली बिलीफ सिस्टम डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. आता बिलीफ सिस्टम डेव्हलप करणं म्हणजे काय लक्षात घ्या मित्रांनो. बिलीफ सिस्टम ही अशी एक गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये पराभव हा शब्दच कधी मग आपल्या मनामध्ये आला नाही पाहिजे. पराभव लक्षात घ्या. मग तुम्ही काहीही करत असाल, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल, तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये तुमची तयारी करत असाल, तर तुम्हाला तिथे पराभव किंवा फेल्युअर हा शब्द तुमच्या मनामध्ये सुद्धा आला नाही, आला नसावा किंवा यायला नाही पाहिजे. ठीक आहे. आणि त्याला आपण काय म्हणतो की बिलीफ सिस्टम म्हणतो. ठीक आहे. इथे काय आहे ना की आपण काही उदाहरणासहित आपण इथं थोडंसं समजून घेऊया की झाडली काय नेमकं आहे. ठीक आहे. आपण बिलीफ सिस्टम वरती पुढे जाण्याच्या अगोदर मी सगळ्यांना विनंती करतो, मी अरविंद अंकुशराव. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि अशा विविध गोष्टींबद्दल तुम्ही जाणून घ्या. तर चला बघूया. आपण आज एक स्टोरी पाहणार आहोत ती आहे म्हणजे क्रिस्टियानो रोनाल्डो. रोनाल्डो नाव म्हटलं की जगामध्ये कुठेही गेला की जगामध्ये क्रिस्टियानो रोनाल्डोचं नाव हे परिचित आहे, सर्वांना परिचित आहे. आणि आजकालचा विचार केला, आजच्या जनरेशन जर विचार केला तर रोनाल्डोला फॉलो करणारे भरपूर लोक आहेत. त्याचे इंस्टाग्रामवर फॉलोअर्स बघा, त्याचे फेसबुकवर फॉलोअर्स बघा किंवा त्याचे युट्यूबवरती पण फॉलोअर्स बघा, भरपूर म्हणजे त्यांना फॉलो करणारी संख्या ही बिलियन मध्ये आहे जवळपास आपण जर विचार केला. ठीक आहे. म्हणजे अशा लोकांना फॉलो का केलं जातं? कारण त्या लोकांमध्ये असणारी जी जिद्द आहे, राईट, ते लोक अशी स्टबर्न लोक असतात. म्हणून आपण आज एक अशाच एका व्यक्तीबद्दल म्हणजेच क्रिस्टियानो रोनाल्डो बद्दल आपण जाणून घेऊया की एक्झॅक्टली तो आपल्या जीवनामध्ये किंवा मग त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये तो यशस्वी कसा होत गेला आणि त्याचं यशाच्या पाठीमागचं त्याचं सूत्र काय आहे. काय माहिती का, कारण कधीही आपण कुठल्याही चॅम्पियनशिप मध्ये असू किंवा कुठल्याही स्पर्धेमध्ये असू तर त्या स्पर्धेमध्ये आपल्याला आपली बिलीफ सिस्टम डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. कारण काय होतं की जनरली आपण विचार केला तर आपण सामान्यातून असामान्य व्यक्तिमत्व बनण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेस नक्कीच आपण काय विचार केला पाहिजे की आपण आपली बिलीफ सिस्टम डेव्हलप करणं गरजेचं आहे. ठीक आहे. राईट. आता इथे जर आपण विचार करतो लक्षात घ्या की अं, माझ्या जगात जे काही घडत आहे त्याची पूर्ण जबाबदारी कोणाची आहे तर ती माझी आहे, ही आपण असं आपण स्वतःला सतत सांगत राहिलं पाहिजे. कारण जे काही घडतं आहे आपल्या जगात म्हणजे आपल्या जीवनामध्ये, ठीक आहे, मग आपल्या जीवनामध्ये जे काही गोष्टी घडत आहेत ते कोणामुळे घडत आहेत तर त्याची पूर्ण जबाबदारी आपण स्वतः घेतली होती. कारण जे काही घडतंय ते फक्त आपल्या विचारांमुळे घडत आहे. कारण आपल्या विचारांमुळं आणि आपल्या बिलीफ सिस्टममुळे, कारण ज्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवता किंवा ज्या गोष्टींवरती तुम्ही विश्वास ठेवता तशाच गोष्टी तुमच्या पुढे येत राहतात, तुमच्या जीवनात येत राहतात. लक्षात घ्या. ते कोणालाही म्हणजे कसं होतं की आपण हे जे काही सक्सेसफुल लोक असतात आता ते सतत हाच विचार करत असतात की जे काही घडतंय ते माझे मी स्वतः त्यासाठी जबाबदार. राईट. ते कोणाला दोष देत बसत नाही. राईट. किंवा मग तुम्ही जर विचार केला तर ते जबाबदारी घेतात आणि पुढे चालत राहतात. कारण ज्या काही गोष्टी त्यांना म्हणजे त्यांच्या आयुष्यात करायच्या असतात त्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली असते. लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण कधीही केव्हाही आणि कुठल्याही स्पर्धेमध्ये आपण जर तयारी करत असू तर जे काही रिझल्ट असेल त्याचा तर त्या रिझल्टची तयारी किंवा त्या रिझल्टची जबाबदारी ही आपली स्वतःची असणार आहे. लक्षात घ्या. का? कारण आपण कुठल्या गोष्टीवरती बिलीव्ह करतोय, कुठल्या गोष्टींवरती विश्वास ठेवतोय, कसा आपण आपल्या स्वतःवरती आपला किती विश्वास आहे, ह्या गोष्टींचा विचार करूनच आपण त्या गोष्टीच्या पाठीमागे लागतो. लक्षात घ्या. इवन दुसरी गोष्ट जर आपण विचार करायचा म्हटलं तर कसं होतं की परिस्थिती काहीही असो, मी माझा ऍटिट्यूड आणि ऍक्शन, राईट, याने जेवढे काही नवीन परिणाम घडवू शकतो तेवढे मी घडवले. म्हणजे माझा ऍटिट्यूड काय आहे, मी कुठल्या दृष्टिकोनातून मी माझ्या जीवनाला पाहतोय. ठीक आहे. किंवा मग मी माझ्या ज्या काही ऍक्शन्स असतील, माझ्या कृती असतील, त्या कृती मी कशा पद्धतीने करतोय. तो ज्या काही कृती करेल आणि त्यातून जे काही परिणाम पुढे येईल म्हणजे जीवनात येईल
त्या परिणामांना कोण घडवू शकतो? तो स्वतःच घडवू शकतो आपण. कारण ते आपल्या स्वतःच्या ऍक्शन आणि आपल्या विचारांमुळे ते परिणाम पुढे आलेले असतात, लक्षात घ्या. ठीक आहे. इव्हेन म्हणजे काय होतं माहिती का, की असे जे असामान्य व्यक्तिमत्व असतात ना, ते कोणत्याही अडचणीतून बाहेर सहजपणे पडतात. कसे पडतात लक्षात घ्या. कारण त्यांचा जो दृष्टिकोन असतो ना, तो दृष्टिकोन काय असतो माहिती का? तो दृष्टिकोन असतो त्यांचा पूर्णपणे जिंकण्याचा. म्हणजे सतत जिंकत राहायचं. राइट. आणि तो जिंकण्याचा दृष्टिकोन म्हणजेच काय, की तो त्यांच्या स्वतःमधला आत्मविश्वास असतो. आणि तो आत्मविश्वास माणसानं म्हणजे एका छोट्याशा पायरीवरून खूप मोठ्या पायरीवरती किंवा खूप मोठ्या शिखरावरती घेऊन जाण्यासाठी सुद्धा म्हणजे तेवढाच मदतगार साबित राहतो किंवा मदत करतो, लक्षात घ्या. कारण या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण एक गोष्ट समजायला पाहिजे, की प्रत्येक संकटामध्ये काही ना काही चांगलं लपलेलं असतं. काही ना काही असतं. अशा या जगामध्ये कुठलाच व्यक्ती असा नाहीये, की ज्याला संकट आलेलं नाही. लक्षात घ्या. संकट येत राहतात, पण प्रत्येक संकट आपल्याला काहीतरी शिकवून जातं, लक्षात घ्या. शिकवून जातं म्हणजे काय, की आपण त्यातून काय शिकतोय? आणि नक्कीच प्रत्येक संकटामधून काहीतरी चांगलं घडत असतं, राइट? आता काय होतं, की आपण कुठल्या दृष्टिकोनातून त्याला पाहतोय, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण जिद्दी लोकांना किंवा सक्सेसफुल लोकांना काय असतं माहिती आहे का, त्या संकटामध्ये म्हणजे त्या अंधारातही त्यांना ते काय करतात, की प्रकाश शोधत असतात किंवा त्यांना प्रकाश दिसत असतो. आणि ते काय करतात, त्या प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करतात किंवा मग आपण म्हणू, की त्या प्रकाशाकडे ते धाव घेतात. आणि प्रकाशाकडे धाव घेतात म्हणून ते काय करतात, की ते प्रकाशाला फॉलो करत-करत ते आपल्या जीवनामधला अंधकार दूर करतात. आणि जेव्हा ते अंधकार दूर करतात ना, त्यावेळेस ते एक उच्च शिखरावरती पोहोचलेले असतात, लक्षात घ्या. मग आपण काय विचार करतो, की मग काही लोकच का सक्सेसफुल होऊ शकतात? आपण का नाही? आपणही होऊ शकतो. आपण नाही होऊ शकत असं नाहीये, पण आपल्याकडे तो दृष्टिकोन आणि तो विश्वास आपण तेवढा डेव्हलप करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. इव्हन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की प्रत्येक मोठं ध्येय हे 100% कमिटमेंट मागतं. 100% कमिटमेंट. तुम्ही एखादं ध्येय ठरवलं ना, की मग तुम्ही त्या ध्येयाशी 100% कमिटेड पाहिजे. तुम्ही कमिटमेंट केली, की मग बास, तुम्ही जिंकला. कारण फक्त इच्छा असून चालतं का? नाही. इच्छा आहे, मला हे व्हायचंय, मला ते व्हायचंय किंवा मला हे असं करायचंय, मला तसं करायचंय. इच्छा असून चालत नाही. तर आपण त्यासाठी झपाटलेलं पाहिजे. झपाटलेलं. आता झपाटलेलं म्हणजे काय? ॲक्चुअली हे सगळं जर तुम्ही पाहिलं ना, तर आपण जर कुठल्याही चॅम्पियन्सचं नाव पाहिलं किंवा कुठल्याही सक्सेसफुल व्यक्तिमत्त्वाचं नाव जर घेतलं, तर ते एका दिवसात सक्सेसफुल झालेले नसतात, लक्षात घ्या. कारण त्याच्या पाठीमागे त्यांची शेकडो दिवसांची मेहनत असते. शेकडो दिवसांची. एक साधं उदाहरण जर मी तुम्हाला द्यायचं झालं, तर कुठलाही एक आय-ए-एस अधिकारी मी मी एक साधं उदाहरण म्हणजे अ, प्रशासकीय क्षेत्रामध्ये जे कामं करणारे किंवा जे सक्सेसफुल होणारे लोकं असतात, राइट? आता मी साधं उदाहरण तुम्हाला देतो. इथं टीना दाबी मॅडम जे आहे, टीना दाबी. 2015 मध्ये त्यांनी देशामध्ये अव्वल क्रमांक मिळवला आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये देशात अव्वल क्रमांक मिळवला त्यांनी. साधी गोष्ट नाहीये, लक्षात घ्या. आता त्यांची मेहनत हे पण तेवढीच महत्वाची आहे ना. म्हणजे त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये असं सांगितलं होतं, की ते 8वीत असतानापासून त्यांनी ठरवलं होतं, की त्यांना आय-ए-एस व्हायचंय. प्रशासकीय सेवेत जायचंय. म्हणल्यावर त्यांचा प्रवास तेव्हापासून सुरू झाला होता. म्हणजे पाठीमागचे 8 वर्ष ते कंटिन्युअसली त्यांनी कमिटमेंट करून ठेवली होती, की मला हे करायचंय. आणि त्याच्यासाठी त्यांनी रात्रंदिवस स्ट्रगल करत राहिले. म्हणजे प्रयत्न करत राहिले, अभ्यास करत राहिले आणि रात्रीचे दिवस, दिवसाची रात्र केली. म्हणजे असं नाहीये, की 18-18 तास, 20-20 तास अभ्यास केला, असं नाहीये. पण जो काही त्यांचा अभ्यास होता किंवा जो काही प्रयत्न होता, तो 100% होता. त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीमध्ये आपण काय आहे ना, की सक्सेसफुल व्हायचं असेल ना, तर आपल्याला 100% देणं गरजेचं आहेच. कळतं? हे झालं एक प्रशासकीय उदाहरण म्हणजे प्रशासकीय क्षेत्रातलं उदाहरण. पण आपण ज्यावेळेस एखादा चॅम्पियन, एखादा व्यक्ती आपण पाहतो, की नाही अरे खूप सक्सेसफुल झालाय, खूप लवकर त्याला सक्सेस मिळाली असं म्हणतो आपण. ठीक आहे. राइट. तेव्हा आपण काय करतो माहिती आहे का, त्याच्यामध्ये 2 विचारसरणी असतात, की एक चॅम्पियनची विचारसरणी आणि एक सामान्य लोकांची विचारसरणी. की त्याच्यात फरक काय असतो? तो फरक काय असतो, की दिवस रात्रीसारखा स्पष्ट असतो.